हे बघा तुम्हाला आता एक प्रॉपर एक बिलच मारून दाखवतो हा. हो चालेल. इकडे रेग्युलर कोण इथे F2 मारल्यात का तुमच्या पेशंटची लिस्ट येते बघा सगळी. इथे नवीन F2 मारून ऍड पण करू शकता, इथे सर्च पण करू शकता नावाप्रमाणे. होय ना. हा नंबर वर का कशा. हे माहिती आहे पेशंट F2 केल्यावर आणि डॉक्टरांची पण F1 केल्यावर. हा F2 ओके हे पण माहिती आहे ना. ओके लास्ट याच्याप्रमाणे तुमचं हे झालं. कारण इथे मेडिसिन पण तुम्ही इथे तुम्हाला बॅच विचारणार कोणता आउट करायचा आहे तो. ओके मेडिसिनचे स्ट्रीप टाकायचे एका खाली ऍड करून गेला टॅप किंवा एंड बटन वरून. डिलीट नंतर हे बिल डिलीट करता येईल ना नंतर. हो बिल डिलीट करता येईल ना. चालेल ठीक आहे. हो मी आता जस्ट आपण डेमो ट्रायल साठी ऍड करूया. हो चालेल. ओके बस टॅप किंवा एंड बटन मारून आला. इथे % मध्ये डिस्काउंट वगैरे पाहिजे तर टाकू शकता. एंटर मारत तुम्ही एंट्री सेव्ह केला. इथे मोड अप विचारेल तुम्हाला. ओके कॅश मध्ये असेल तर इथे कॅश तुम्ही टाकायचे. 100 दिले 100 टाकलं तर तुम्हाला रिफंड किती द्यायचं ते पण सॉफ्टवेअर दाखवेल इथे. ओके त्याच्यानंतर युपीआय असेल तर युपीआय वर येऊन इथे टाकायचे मग युपीआय ला सेटल होणार. ओके आणि जर अर्ध असेल तर सपोज त्यांनी 50 कॅश दिले. ओके एंड बटन वर इकडे यायचं आणि युपीआय मध्ये 22 दिले असं पण करू शकता. ओके किंवा आता तुमच्या कस्टमर दुसरे लास्ट आता तिसरी गोष्ट राहिली की उधारीची क्रेडिट मध्ये म्हणजे डिलीट. इथे काहीच अमाऊंट टाकायचं नाही. इथे F2 बटन दाबायचं सरळ. इथे पण पुन्हा बघा नवीन ऍड करण्यासाठी F2 पुन्हा दाबायचं आणि इथे संडे डेटसला एंटर मारायचं. इथे सपोज मी ओमकार नावाचं एक टाकलं लेजर XYZ इथे त्याचं नाव ऍड्रेस आणि मोबाईल नंबर टाकायचा आणि कंट्रोल WK पेज डाऊन बटन दाबायचं. ओके आता इथे बघितलं तर इथे ते अजून येत नाहीये बघा. मग एकदा F7 बटन दाबायचं इथे ऑल इथे दिलंय F7 फॉर ऑल. ओके आता जर तुम्ही ओमकार सर्च केला तर इथे येईल बघा आलं लिस्ट मध्ये. ओके आता अजून बघा त्याच्या नावावर बॅलन्स काहीच नाही 0 दिसतोय बघा. त्याला आता एंटर मारायचं. ओके एंटर मारलं की इथे बघा ओमकारचं नाव आलं बघा लिस्ट मध्ये ह्या लिस्ट मध्ये. ओके एंटर मारायचं त्याच्या नावाला आणि इथे ते अमाऊंट टाकायची आणि दोनदा एंड बटन मारून सेव्ह करायचं. ओके हे एंटर मारलं तर प्रिंट येणार नको असेल तर एस्केप करा. आता मला आता एक पेज आहे ना मगाचं पेज आहे हा तर तो आला पेशंट मला पैसे देतोय तर मग ते डायरेक्ट मी पेज कसं ओपन करू. हा ते कसं करायचं ते पण दाखवतो तुम्हाला. इथे शॉर्टकट्स बटन पण सगळी सेट करू. इथून तुम्ही शॉर्टकट्स बटन सेट करू शकता उजवीकडे शॉर्टकट. इथे जायचं वरचं कोणतं पाहिजे आपल्याला मॉडिफाय बिल पाहिजे. मॉडिफाय बिल लावलं. ओके पेमेंट रिसिप्ट आहे लेजर अकाउंट आउटस्टँडिंग स्टॉक. इथे मोड ऑफ पेमेंट एक देतो ऍड करून तुम्हाला. डेली रिपोर्ट सेल रिपोर्ट मोड ऑफ पेमेंट. ओके त्याच्यानंतर परत ह्याच्या जागी दुसरं पाहिजे तुम्हाला कोणता पाहिजे तो घ्यायचा. बिल हा येईल ना. आणि मंथली एनआरएक्स काढायचा असेल तर मग इथूनच येणार रिपोर्ट तो. हा इथून HO हे इथे स्टॉकला आलात ना तर इथे डिपार्टमेंट रिपोर्ट इथे आहे बघा. नार्को आहे H आणि H1 तिन्ही आहेत बघा. ओके तर तुम्हाला मगाशी तर काल त्याविषयी जर 1 तासाचा व्हिडिओ पाठवलात ना ह्याच्यात पूर्ण A to Z कोणता रिपोर्ट कसं काढायचं सगळं दाखवलेलं आहे मराठीमध्ये स्टेप बाय स्टेप. एक्सेल कशी जनरेट करायची किंवा प्रिंट कशी द्यायची PDF सगळं बघितलं तर एकदा पूर्ण तर सगळे टॉपिक क्लिअर होतील तुमचे. ओके आता काय मला म्हटलं ते क्लिअर कसं करायचं पेमेंट. ओके आता बघा इथे लेजर अकाउंटला यायचं. इथे ओमकार सर्च करायचं. ओमकार बघितलं ते नाव बघा 72 रुपये ऍड झालेलं आहे डेबिट साईडला. ओके एंटर मारला तर त्याचं लेजर पण इथेच ओपन होणार. त्याचं एंटर मारलं तर बिल ओपन होणार. ओके हे मगाचं बिल आहे बघा 72 रुपयाचं. दिवसाचा तुम्हाला मोड ऑफ पेमेंटचा बघा इथे रिपोर्ट दिलेला आहे बघा. इथे तुम्ही मोड ऑफ पेमेंटला गेलात ना
आजची डेट सपोज टाकलात तर इथे तुम्हाला दिवसाचा सगळी समरी दिसणार. जीपे किती आले, काय किती आले. आज 5/10. ओके 5 व्ह्यू केलात इथे तुम्हाला टोटल हे किती झाला, कॅश मध्ये किती आणि हे किती आलं. ओके आता हे ओमकार म्हणजे तुमचं क्रेडिट झालं. ओके ओके आता जेव्हा ओमकारचे पैसे येतील ना सर, ते इथे तुम्ही रिसीट ऑप्शन आहे बघा, ह्याला क्लिक करायचं, एंटर करायचं की इथे ओमकार घ्यायचं. त्याच्या समोर बॅलन्स पण त्याचा दिसणार बघा, 72 रुपये आहे. एंटर मारायचा, इथे पण बॅलन्स दिसतो बघा किती आहे तो. सोबत ओमकारने आज 72 पैकी 50 रुपये दिले तर 50 टाकायचे. एंटर. इथे ऍडजस्टमेंट साठी ऑटोमॅटिक त्याची जेवढी 2, 4, 5 बिल असतील सगळे येणार. ओके आणि इथे तुम्ही कॅश किंवा काय असेल तर घेऊ शकता. इथे एक्स्ट्रा का नरेशन वगैरे टाकू शकता. एंटर म्हणून फक्त सेव्ह करायचं. ओके आता ओमकार बघितलं फक्त 22 रुपये राहिले बघा. ओके आणि इथे F4 लेजर साठी इथेच F4 मारून तुम्ही त्याचं पुन्हा लेजर जर बघितला तर त्याच्या नावाखाली त्याची हे बघा हे सेल बिल होतं आणि 50 रुपयाची रिसिप्ट पण ऍड झाली बघा. आणि त्याचा क्लोजिंग बॅलन्स 22 रुपये राहिले. हा बघा इथे दिसतंय. ओके परत सेम त्यांनी जर पुन्हा आजच्या दिवसाना पेमेंट दिलं किंवा उद्या दिलं तर तुम्ही रिसिप्टला येणार, पुन्हा एंटर मारणार, त्याचं नाव घेणार, बॅलन्स अमाऊंट टाकणार. 22 पैकी किती, 22 पैकी 20 दिले, 22 दिले सगळे टाकायचे. एंटर मारा द्यायचं, एंट्री सेव्ह करायची. बस आता 2 एंट्री मध्ये आपण सेल केलं. आता ओमकारचं लेजर बघा एकदम क्लिअर झालं. आणि त्याची हिस्ट्री बघायची आता तुम्ही इथे लेजरला जाऊन बघू शकता. डायरेक्ट लेजरला जायचं, ओमकार सर्च करायचं, एंटर मारत द्या. ओके बघा इथे ते बिल होतं 72 रुपयाचं. पहिले त्यांनी 50 रुपये पेड केले, नंतर 22 केले. असे 2 टप्प्यामध्ये आपल्याला त्यांनी बिल पेड केलं. बस आता ते डेट आहे ना, मला मागच्या बिल मारायचं मागच्या डेटला चेंज करतो. डेट पहिल्याच बिलच्या इथे चेंज करता येईल तुम्हाला. फक्त आता विषय काय माहित आहे, तुमचा 1 नंबर पासूनच बिल हे मारलात की काय गॅप सोडल्या होतात? नाही हो, सरळच मारत आलो होतो. अरे बापरे, आता कसं होणार, मागच्या डेटने बिल बसणार पण तुमची सिरीज चुकणार. चुकू दे, सिरीजचा काय एवढा विषय नाही. अच्छा मग बघा, मग इथे बघा इथे डेट तुम्हाला विचारतो ना सर. इथे सपोज तुम्हाला 1/4 ची बिल मारा, इथे टाकला तर 1/4 प्रमाणे बिल घेणार तुमचे बघा. 1/4/24. नाही आता काउंटर नाहीत ना बाहेर. हा हो ती पण तुम्ही ती डायरेक्ट काय करावं लागणार माहिती आहे तुम्हाला, एकदा सेव्ह करून रिमॉडिफाय करावं लागणार वाटतं एकदा तुम्हाला ते. म्हणजे आता मी हा सिलेक्ट केला, F10 मारून तुम्ही कन्वर्ट केलात ना, इथे डायरेक्ट तुमचं डेट विचारत नाही बरोबर ना. डायरेक्ट तुम्ही सेव्ह केलात ना, हे सेव्ह करून झालं ना सर. 1 मिनिट थांबा, इथून करंट डेटा असल्यामुळे तुम्हाला तिथे नाहीच घेणार. इथे सेव्ह करून झालं, एकदा मॉडिफाय करावं लागणार तुम्हाला. हा इथूनच तुम्ही हे बघा इथल्या इथेच हे आता बिल तुम्हाला सेंड करा. इथे गेलात ना मॉडिफायला, इथे बिल आहे बघा, एकदा मॉडिफाय करून तुम्हाला त्याची डेट चेंज करावी लागणार तुम्हाला. हे तुम्हाला आले लास्टला विचार, तिथे डेट चेंज कराल ना तुम्ही. हा मग त्याप्रमाणे त्या डेटला मग ते ऍडजस्ट होतील सर तुमची. ओके हे मी आता इथून डिलीट करून टाकतो. हा आणि तुम्हाला शॉर्टकट बिलचे प्रिंट म्हणजे इथे आल्यावर, इथून म्हणताय ना, इथे आल्यावर फक्त अल्ट बटन दाबायचं. अल्ट बिल सिलेक्ट करायचं आणि अल्ट, बाकी करायची गरज नाही, डायरेक्ट प्रिंट जाणार सिंगल क्लिक वर. नाही आता नाही ऍक्च्युली पडणार ते. एक ती तुमची काय करा माहिती आहे, ते हे करा मॉडिफाय करा आणि कॅशला टाका ते. आता इथून पुढची बिलं नाही पडणार, इथे सस्पेन्स घेऊन गेलंय ना ते. इथे कॅश घ्या आणि रिसेव्ह करा फक्त ते, बस. ते आता सॉफ्टवेअर अपडेट झालं त्याच्यात ते क्लिअर झालं तुमचं. आता नाही जाणार कोणती सस्पेन्सला. ही आता जुनी कोणती असेल तर फक्त ते रिसेव्ह करून घ्या फक्त सर. ओके अजून काय होतं काय? काय म्हणत होतो ते बॅकअपचं, मग ते तुम्ही आता उद्या सोमवारला दाखवा. हा चालेल. आणि काय झालंय, काय नाही, ओके मध्ये आता ते झालंय ना सगळं. हो ऑलमोस्ट बाकी तर झालंय. अजून काय लागलं, कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा, लगेच रेकॉर्ड करून तुम्हाला सेंड करतो.
बाकी काय आता ही नाही. सिस्टीम तुम्ही चांगली नवीनच घेतलं ना, लगेच काय प्रॉब्लेम येणार नाही ना मागच्या हार्ड डिस्क वगैरे. नाही अच्छा. मागची तुमची खूपच जुनी होती वाटतं मग. बाकी बॅकअप इथे सेव्ह होतोय तुमचा. चालेल, ठीक आहे सर, मग यूज करा. होतोय ना तेव्हा. हो हो, Backup तुमच्या मारताना हातात मारायचं जरा ऍप ओपन हा ओके ओके ओके, ओपन करा सांगतो. मिनिमाइज केलं, हा मिनिमाइज केलंय बघा, मिनिमाइज. हा केलाय. आता इकडून डायरेक्ट एक्झिट करू ना. हा, एक्झिट बटनला क्लिक करा, हे बघा एक्झिट बटन. ओके. ओके, इथे एंटर मारायचं एकदा, हा आणि सी नंबरचा ऑप्शन आहे बघा, बॅकअप ऑफ फायनान्शियल इयर, त्याला 8 वेळा एंटर मारा सर. 8 वेळा. हो हो. ओके, तर डी ड्राईव्ह वरती इथे एक बॅकअप होतो, मारा अजून एकदा एंटर. ओके, ही प्रोसेस होते बघा, एका सेकंदात होत ते. ओके, ह्याला नो म्हणा टेम्पररी आता. ह्याला नो म्हणायचं. हा, नो म्हणा ना, ऍक्च्युली म्हणायचं नाही, तुमचा ईमेल आयडी झाला की नंतर तो सेट करून देतो तुम्हाला. ओके, एस्केप करा, हा. अजून एकदा करा एस्केप, दोनदा करा, आणि येस म्हणा इथे. ओके, इथे एक बॅकअप येतं, इथे एंटर बटन मारा किंवा बॅकअपला क्लिक करा. ओके, बस हा एक बॅकअप झाला पाहिजे आता तुमचा. इथून बॅकअप केलं की नाही सांग. हो, झालं. नंतर ती बॅकअप EXE आहेत बघा, मिनिमाइज वाली ते हे करून एक्झिट करा. काय करू आता. खाली बघा ते बॅकअप EXE असते बघा, एम वाली. हा 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 आता हा, त्याला क्लिक करा. हो, क्लिक करा. ह्याला पण सगळं क्लोज झाल्यावर ना, शटडाऊन करायच्या अगोदर एस्केप करून एक्झिट करायची. ह्याला पण. हा, एस्केप करा. डायरेक्ट ते वरून कधीच होणार नाही, एस्केप करून एक्झिट करा. येस म्हणा. Yes करू ना. हा, आता येस करा. ओके, आता तुम्ही शटडाऊन करू शकता. ओके, ठीक आहे, धन्यवाद. ओके सर, ओके ओके, येस, ठीक आहे सर.